लाल कांद्याचे दर मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 2 ते 2.5 हजार रुपये प्रति क्विंटलनं कमी झालेत आणि अर्थातच शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। लाल कांदा सध्या 1500 रुपये प्रति क्विंटलवरती येऊन ठेपलाय। कांद्याच्या मिळणाऱ्या या दरामधून शेतकरी वर्गाचा उत्पादन खर्च सुद्धा भागणं दुरापास्त झालंय। परतीच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। शासनानं कांद्याला हमीभाव द्यावा आणि केंद्र सरकारने कांद्यावरती लावलेलं 20% निर्यात शुल्क हे रद्द करावं अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। आता कांद्याचे भाव 1500, 1600, 1700 रुपये जात आहे सरासरी। माझं तर सरकारला एवढंच सांगणं आहे की तुम्ही निर्यात वाढवा जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल। कारण की शेतीमध्ये जर पाहायला गेलं तर एवढं कष्ट करून सगळ्या गोष्टी करून शेती पुरेबल नाही। पण माझं एवढं म्हणणं आहे सरकारला काय सरकारने भाव द्यावा वाढवून का किमान 3-3.5 हजार रुपये भाव पाहिजे का कांद्याला बाजार जास्तीत जास्त आम्हाला जास्त बाजार बी नकोय। आम्हाला कमीत कमीत 2.5 ते 3 हजार रुपये जर कांद्याला बाजार भेटला तर कमीत कमीत 500 ते 1000 रुपये आम्हाला शेतकऱ्याला भेटतो, म्हणजे नफा भेटतो। पण आज रोजी जर कधी 1500 ते 2000 रुपये कांदा जर विकत असेल, हायस्ट कांदा 2000 रुपये विकतो आणि कमीत कमी 700 ते 1200 रुपये आज कांदा विकू राहिला, तर शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।